पहा, आपण जो एंटायर युनिट ऑफ लाईफ हा टॉपिक जो कंप्लीट केला आहे त्याच्यावरचे जे एमसीक्यूज प्रिव्हियस इयर्स मध्ये विचारलेले आहेत त्या एमसीक्यू जर आपण चर्चा करतोय. पहा, काही ठिकाणी नीट, काही ठिकाणी AIPMT असं तुम्हाला दिलं असेल. म्हणजेच प्रिव्हियस इयर्स मध्ये त्याला नीटच्या आधी AIPMT नावाने ओळखायला जायचं. त्यातले आलेले क्वेश्चन्स आणि नीट मध्ये जेव्हापासून आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये एक नीट नावानंच कॉमन एक्झाम्स तयार झाली, यातले जे सर्व एमसीक्यूज विचारलेले आहेत त्या एमसीक्यूज वर आपण चर्चा करतोय. ऍक्च्युअल आपण टॉपिक शिकून पूर्ण संपलेला आहे, पण टॉपिक वर एमसीक्यूज कसे विचारले जातात एक तुम्हाला अंदाज येईल. पहा, तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये जे एमसीक्यूज आपण दिले त्यातला फर्स्ट एमसीक्यूज पहा, विच ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गेनेल is responsible for the extracting energy from the carbohydrates to form the ATP. ऍक्च्युअली या ठिकाणी क्वेश्चन समजून घ्यायचा आहे की या ठिकाणी काय विचारले, असा कोणता सेल ऑर्गेनेल आहे की जो कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन एटीपी मध्ये करतोय. व्हॉट इज एटीपी सांगा. Correct. ATP is a biological source of energy and that ATP is formed from the breakdown of carbohydrates. ज्यावेळेस आपण फूड इनटेक करतात त्या फूडचं ब्रेकडाऊन होतं आणि त्यांच्यातून एनर्जी जी बाहेर पडते ती एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये असते, ATP. पण कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन ATP मध्ये करण्यासाठी काही एन्झाईमची गरज असते आणि जे एन्झाईम्स कुठे असतात, करेक्ट, मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आपण मायटोकॉन्ड्रिया स्टडी केलेला पहा. मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनच्या मध्ये इनसाइड जो चेंबर्स असतो त्या चेंबरला काय म्हटलं आपण, इनर कंपार्टमेंट और इनर चेंबर फिल्ड विथ द फ्लुइड दॅट इज कॉल्ड द मॅट्रिक्स अँड दॅट मॅट्रिक्स कंटेन्स एन्झाइम्स रिक्वायर्ड फॉर द व्हेरियस टाइप्स ऑफ क्रेब सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, या ज्या एरोबिक रेस्पिरेशनचे मेकॅनिझम्स आहेत ते मेकॅनिझम ऑपरेट कुठे होतात, मायटोकॉन्ड्रिया. तर इन शॉर्ट आन्सर लक्षात ठेवायचं आहे, मायटोकॉन्ड्रियाला पण पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतात. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया काय जनरेट करतो, ATP. सिंपल. म्हणून याचा आन्सर काय असेल, मायटोकॉन्ड्रिया. नाव सेकंड एमसीक्यूज पहा, सिलेक्ट द मिसमॅच. ऍक्च्युअली या ठिकाणी जे पियर दिलेलं आहे त्यातला मिसमॅच आयडेंटिफाय करायचा आहे. मेनी हे कसे आहेत, पियरिंग आहेत, पण त्यातला असा कोणता आहे की रॉंग, त्यांचं मिसमॅच केलेलं आहे. तर पहा, गॅस व्हॅक्यूल ग्रीन बॅक्टेरिया करेक्ट आहे, पाहिले आपण. त्यानंतर लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल एनिमल सेल. पहा, एनिमल सेल मध्ये व्हॅक्यूलची साईज कशी असते, स्मॉल, अँड नंबर कसे असतात, मोर. ऍक्च्युअल लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल हा कुणामध्ये असतो, प्लांट सेल मध्ये. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय हा काय आहे, पेअरिंग मिसमॅच. बाकी खाली पहा, प्रोटिस्ट करेक्ट आहेत, युकॅरियोट असतात, मिथॅनोजन बॅक्टेरिया कुणामध्ये येतो, प्रोकॅरियोट्स. तर A, C आणि D हे करेक्ट ऑप्शन्स आहेत. यांच्यामधला मिसमॅच असणारा कोणता आहे, B. म्हणून याचा आन्सर काय असेल, लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल एनिमल सेल. पहा, याच्यानंतर थर्ड एमसीक्यू, सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट. 4 स्टेटमेंट दिल्यात, त्यातली रॉंग स्टेटमेंट आपल्याला पाहायचं आहे. त्यातली रॉंग स्टेटमेंट पहा. पहिला, बॅक्टेरियल सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकिन. कशापासून तयार होतं, करेक्ट आहे, पेप्टिडोग्लायकिन. म्हणजे हा वाक्य बरोबर आहे. त्यानंतर पहा इथं, पिली अँड फिब्री आर मेनली इन्व्हॉल्व इन द मोटॅलिटी ऑफ द बॅक्टेरियल सेल. पहा, याच्या आधी आपण जो प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत त्या प्रोकॅरियोटिक सेलच्या इन्व्हेलपला एक्सटर्नल साइडला जे अपेंडेजेस असतात, ज्यामध्ये आपण पाहिलं पिली, फिब्री, फ्लॅजेल्ला, या सर्वांचं आपण स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. ज्यामधील पिली आणि फिब्रीचं फंक्शन्स आपण पाहिलं. काय फंक्शन्स होतं पहा, न्यूमरस असतात त्या पिली असतात, फ्यू असतात त्या फिब्री असतात. ऍक्च्युअल एक ऍडिजनचं फंक्शन्स करतं आणि दुसरं कॉन्ज्युगेशन. जे बॅक्टेरियल सेल मध्ये अटॅचमेंट होऊन त्यांचं जे रिप्रोडक्शन होतं त्याला कॉन्ज्युगेशन म्हणतो. पिलीचं फंक्शन्स काय, कॉन्ज्युगेशन. आणि सबस्ट्रॅटमला अटॅच करणारं कोण असतात, फिब्री. तर इथं लोकोमोशन्स किंवा मोटॅलिटीचं फंक्शन सेलचं करतायत का, ते नाही आहे. तर म्हणजेच या ठिकाणी हे रॉंग स्टेटमेंट आहे. तर आन्सर काय असेल तुमचं, B. पिली अँड फिब्री आर मेनली इन्व्हॉल्व इन द मोटॅलिटी ऑफ द बॅक्टेरियल सेल. हे त्यातलं आन्सर रॉंग आहे. म्हणजेच इथं आपल्याला B ऑप्शन करेक्ट समजावं लागेल, कारण रॉंग स्टेटमेंट विचारले आपल्याला. सायनोबॅक्टेरिया लाईक द फ्लॅजेलेटेड सेल वॉल. सायनोबॅक्टेरिया करेक्ट आहे. यांच्यामध्ये फ्लॅजेलेटेड सेल्स हे कशा असतात, अपसेट. मायकोप्लाझ्मा इज अ वॉललेस मायक्रो ऑर्गॅनिझम, वन ऑफ द प्रोकॅरियोट्स. आपण पुन्हा पुन्हा सांगितलं होतं पहा, एक्सेप्ट मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा मध्ये कोण नसतं, सेल वॉल. हे सगळे स्टेटमेंट करेक्ट आहेत. रॉंग स्टेटमेंट कोणता, पिली अँड फिब्री आर मेनली इन्व्हॉल्व इन द मोटॅलिटी ऑफ बॅक्टेरियल सेल. त्यानंतर पहा, नेक्स्ट क्वेश्चन 4, अ सेल ऑर्गेनेल कंटेन द हायड्रोलायटिक एन्झाइम्स. पहा, कंटिन्युअसली आपण पुन्हा पुन्हा वाक्य सांगितलं होतं, द डिफरंट टाइप्स ऑफ हायड्रोलायटिक एन्झाइम्स विच इज एन्क्लोज्ड इनसाइड द सेल ऑर्गेनेल दॅट इज नोन एज द, कोणता ऑप्शन आहे,
करेक्ट, लायसोसोम. लायसोसोम्स मध्ये कोणते एन्झाइम्स असतात? हायड्रोलायटिक एन्झाइम. तर याचा आन्सर ए, लायसोसोम्स. याच्यानंतर 5 मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट आर यांच्यामध्ये आपल्याला काय विचारले? स्टेटमेंट आधी दोन दिले, ते स्टेटमेंट आधी वाचायचे आणि यांच्यानुसार हे 4 ऑप्शन्स कंप्लीट केले त्या ठिकाणी. तर फर्स्ट स्टेटमेंट काय दिलं पहा? सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनिल. त्यानंतर दुसरं ऑप्शन्स काय दिलं? formed by the division of pre-existing organelle and they contain DNA but lack protein synthesing machinery. तर यांच्यापैकी आपल्याला स्टेटमेंट पाहायचं आहे की याच्यात कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे. पहा सुरुवातीला ए इज ट्रू बट बी इज फॉल्स. याचा अर्थ काय? ए ऑप्शन्स करेक्ट आहे पण बी हे आन्सर काय? फॉल्स आहे. तर हे बरोबर आहे का? पहा फॉर्म्ड बाय the division of pre-existing organelle and they contain DNA but lack of protein synthesizing machinery. याचा अर्थ असा की ए तर सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनिल 100% आपल्याला माहिती आहे, कारण क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया हा सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनिल आहे. एक्झाम मध्ये आपण हा क्वेश्चन्स पण विचारला गेला आहे. का यांना आपण सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनिल्स म्हणतात? कारण त्यांच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे? डीएनए, आरएनए अँड रायबोसोम्स. करेक्ट, हे ऑप्शन्स आपण टाकलेलं होतं. पहा इथं कसं विचारला क्वेश्चन्स. पहा डीएनए आहे बट लॅक ऑफ प्रोटीन सिंथसायझिंग मशिनरी. प्रोटीन फॅक्टरी कुणाला म्हणतात? तो रायबोझोमला. करेक्ट आहे. आणि प्रोटीन फॅक्टरीमध्ये रायबोझोम जर वर्क करत असेल, असोसिएटेड कोण असतात? नॉन जेनेटिक आरएनए. कोणते असतात ते? आरआरएनए, एमआरएनए, टीआरएनए. म्हणजे हे सर्वजण कुणामध्ये प्रेझेंट आहेत? मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि क्लोरोप्लास्टमध्ये. म्हणजे जिथं डीएनए बट लॅक ऑफ प्रोटीन सिंथसायझिंग मशिनरी हा ऑप्शन कसा आहे? फॉल्स आहे. म्हणजे या ठिकाणी पहा ए इज ट्रू बट बी इज फॉल्स. तर हे करेक्ट स्टेटमेंट पाहतं. बाकीचे स्टेटमेंट पहा. बोथ ए अँड बी आर फॉल्स. नाही आहे. बोथ ए अँड बी आर करेक्ट. नाही आहे. या ठिकाणी बी इज ट्रू बट ए इज फॉल्स. नाही आहे. यातलं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे? ए. पहा 2016 ला क्वेश्चन्स विचारलेला आहे, त्यातला ऑप्शन ए हा करेक्ट आहे. जर आपण या ठिकाणी बारकाईने लक्ष दिलं तर सेल टॉपिक वर पहा 2016 ला क्वेश्चन्स विचारला. सेकंड, थर्ड, फोर्थ, त्यानंतर आपण पाहतोय हा 5 क्वेश्चन्स. जवळपास आपल्याला 5 to 6 क्वेश्चन्स हे नीटला विचारलेले आहेत 2016 मध्ये. 1-2 टेस्ट झाल्या होत्या त्यावेळेस, फर्स्ट आणि सेकंड, ज्यामुळे त्याला नाव दिलं आपण. तर जवळपास आपला हा टॉपिक किती इम्पॉर्टन्स आहे. बऱ्याच जणांच्या लक्षात एक गोष्ट येत नव्हती की सर हा 8 नंबरचा टॉपिक आधीच मध्ये कसं काय सुरू केला. ऍक्च्युअल सेल हा टॉपिक पूर्ण बायोलॉजीचा बेस आहे आणि यांच्या सर्व टॉपिकला टच करणारे बेसिक कन्सेप्ट आहेत. म्हणून आपण सुरुवातीला सेल हा टॉपिक घेतो. केव्हाही 11वी स्टार्ट करताना आपल्याला सेलचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करावे लागतात. नंतर बाकीचे आपल्याला कम्प्लीट टॉपिक स्टार्ट करायला येतात, कारण त्यांचा बेस त्याच्याशी रिलेटेड असतो. याच्यानंतर पहा 6 नंबर क्वेश्चन्स. मायक्रोट्युब्युल्स आर द कॉन्स्टिट्यूट्स ऑफ. मायक्रोट्युब्युल्स हा कॉन्स्टिट्यूट्स ऑफ कुणाचा आहे? सेंट्रिओल, स्पिंडल फायबर अँड क्रोमॅटिन. बी सेंट्रोसोम, न्यूक्लियोसोम अँड सेंट्रिओल. सी सिलिया, फ्लॅजेल अँड पेरॉक्सिझोम. अँड लास्ट स्पिंडल फायबर, सेंट्रिओल्स अँड सिलिया. पहा काय विचारलेलं आहे, असा कोणता पार्ट्स आहे या ऑप्शन्स पैकी? मायक्रोट्युब्युल्स आर द कॉन्स्टिट्यूट्स ऑफ. कुणाचा कॉन्स्टिट्यूट्स आहे मायक्रोट्युब्युल? तर मायक्रोट्युब्युल पाहिला आपण स्पिंडल फायबर मध्ये असतात, त्यानंतर कुठे असतात? सेंट्रिओल, त्यानंतर कुठे असतात? सिलिया. आपण हे जे स्ट्रक्चर सर्व डिटेल्स मध्ये पाहिलेत, तर यातला ऑप्शन डी करेक्ट आहे. या ठिकाणी स्पिंडल फायबर, सेंट्रिओल अँड सिलिया यांच्यामध्ये कोण असतात? मायक्रोट्युब्युल्स. नाव यांच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 7. विच वन ऑफ द फॉलोइंग सेल ऑर्गेनिल्स इज एनक्लोज्ड बाय द सिंगल मेम्ब्रेन. खाली दिलेले सेल ऑर्गेनिल्स आहेत, याच्यात सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गेनिल कोणता आहे? पहा लायसोसोम्स. सिंगल की डबल आहे? सिंगल मेम्ब्रेन. तर आन्सर याचं लायसोसोम. पहा न्यूक्लियाय. न्यूक्लिया म्हणजे मेनी. न्यूक्लियसला काय म्हणतो आपण? न्यूक्लियाय. न्यूक्लियस मध्ये किती मेम्ब्रेन्स असतात? डबल मेम्ब्रेन. मायटोकॉन्ड्रिया डबल मेम्ब्रेन. क्लोरोप्लास्ट डबल मेम्ब्रेन. विचारलाय कोणता? सिंगल मेम्ब्रेन. तर सिंगल मेम्ब्रेन हा कोण असतो? लायसोसोम्स. तर 7चा आन्सर ए. त्यानंतर 8 मॅट्रिक्स क्वेश्चन्स विचारले तुम्हाला. पहिल्यांदा मॅच द पेअरिंग करायचं आहे आणि पेअरिंग केल्याच्या नंतर या ठिकाणी ऑप्शन्स करेक्ट पाहायचं आहे. तर तुम्हाला पेअरिंग करताना पहा या ठिकाणी थायलॅकॉइड, क्रिस्टी, सिस्टर्न आणि क्रोमॅटिन. ऍक्च्युअली पार्ट कुणाचे आहेत पहा. थायलॅकॉइड कुणामध्ये असतं? करेक्ट आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये क्रिस्टी, मायटोकॉन्ड्रिया मध्ये सिस्टर्नी, गोल्गी कॉम्प्लेक्स आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि क्रोमॅटिन हा न्यूक्लियसचा पार्ट्स आहेत. ऍक्च्युअल या ठिकाणी पहा एला थायलॅकॉइडला जर पेअरिंग पाहिलं तर कोणतं आहे? डिस्क शेप्ड, गोल्गी ॲपॅरेटस, कंडेन्स्ड स्ट्रक्चर ऑफ डीएनए, फॅट मेम्ब्रेन, सॅक्स इन स्ट्रोमा.
करेक्ट. फ्लॅट मेम्ब्रेन हे कुणामध्ये असतं तर या ठिकाणी ए ला थर्ड हा पार्ट्स करेक्ट आहे. तर या ठिकाणी आपल्याला ए ला थर्ड असणारे पहा 3 ऑप्शन्स आहेत. त्यानंतर सेकंड पहा क्रिस्टी. क्रिस्टी म्हटलं तर क्रिस्टी हा कोणता पार्ट्स आहे पहा इनफोल्डिंग्स इन मायटोकॉन्ड्रिया म्हणजे फोर्थ म्हणजे बी ला फोर्थ त्या पहा ए ला थर्ड आणि बी ला फोर्थ असणार ऑप्शन पाहतोय आपण. तर या ठिकाणी असे 2 ऑप्शन्स आहेत बी आणि डी. त्यानंतर सी कडे लक्ष द्यायचं. याला काय म्हणतो आपण सिस्टर्नी. कुणाला म्हटलं आपण सिस्टर्नी पहा डिसशेप्ड सॅक्स इन गोल्गी ॲपरेटस करेक्ट आहे कारण सिस्टर्नी कुणामध्ये असतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गोल्गी कॉम्प्लेक्स. तर सी ला फर्स्ट ऑप्शन पुन्हा याच्यात पाहायचं सी ला फर्स्ट ऑप्शन करेक्ट आणि यानंतर क्रोमॅटिन डी ला सेकंड आन्सर कंडेन्स्ड स्ट्रक्चर ऑफ डीएनए. तर यांच्यामधला हा पेअरिंग ए ला थर्ड बी ला फोर्थ सी ला फर्स्ट आणि डी ला सेकंड हे मॅच करेक्ट आहे म्हणून याचा ऑप्शन करेक्ट आन्सर काय येतं डी हे आन्सर आहे 8 चं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज नॉट फाउंड इन अ प्रोकॅरियोटिक सेल. पा यांच्यामध्ये दिलेला जो पार्ट्स आहे त्यांच्यापैकी कोणता पार्ट्स असा नाहीये की जो प्रोकॅरियोटिक सेल मध्ये असतो. पा मिसोसोम्स करेक्ट पार्ट ऑफ प्रोकॅरियोटिक सेल आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. रायबोझोम आहे. मग कोणता पार्ट्स आहे न्यूक्लिअर इन्व्हेलप. तर न्यूक्लिअर इन्व्हेलप हा त्यांच्यामध्ये नसतो नॉट फाउंड विचारलेला आहे. पा मग कोणता पार्ट्स असतो न्यूक्लिअर इन्व्हेलप कारण न्यूक्लियसच्याच बेसिसवर आपण त्या 2 सेलला डिफरन्शिएट केलं डिपेंडिंग अपॉन द वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. न्यूक्लियस डेव्हलप्ड असेल तर त्याला कोणते पार्ट्स असतात न्यूक्लिअर इन्व्हेलप न्यूक्लिओप्लाझम क्रोमॅटिन अँड त्यांच्यामध्ये कोण असतो न्यूक्लियस. अशी जर सेल असेल तर ते असं न्यूक्लियस असेल तर सेल कोणती युकॅरियोटिक पण ऍक्च्युअली या ठिकाणी प्रोकॅरियोटिक विचारला म्हणजे न्यूक्लिअर इन्व्हेलप अब्सेंट आहे. त्यानंतर 10 नंबर क्वेश्चन्स पहा सेल्युलर ऑर्गेनेल विथ मेम्ब्रेन्स आर यांच्यापैकी सेल्युलर ऑर्गेनेल्स विथ द मेम्ब्रेन्स विचारलेले आहे. तर याच्यामधले मेम्ब्रेन्स पहा कोणते आहेत मेम्ब्रेन्स असणारे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रायबोझोम्स अँड न्यूक्लियाय. ऍक्च्युअली एंडोप्लाझमिक रेटिक्युलम न्यूक्लियाय दोघांना काय आहे मेम्ब्रेन. रायबोझोम्सचा मेम्ब्रेन आहे का नाही आहे म्हणजे हा ऑप्शन नाही. सेकंड लायसोसोम्स गोल्जी ॲपरेटस अँड मायटोकॉन्ड्रिया पा यांना मेम्ब्रेन्स आहेत का आहे. लायसोसोम सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड आहे. गोल्गी ॲपरेटसला आहे. मायटोकॉन्ड्रियाला डबल मेम्ब्रेन आहे. तर हा ऑप्शन यातला करेक्ट असू शकतो. नंतरचे आपण 2 पाहूया पा न्यूक्लियर रायबोझोम मायटोकॉन्ड्रिया नाही आहे. क्रोमोझोम्स रायबोझोम्स एंडोप्लाझमिक तिन्ही ऑप्शन्स मध्ये रायबोझोम आहे. तर रायबोझोम्स हा मेम्ब्रेन लेस आहे म्हणजे विदाउट मेम्ब्रेन बाउंडेड आहे. तर यातलं एकमेव ऑप्शन आहे ते म्हणजे कोणतं बी म्हणजे बी लायसोसोम्स गोल्जी ॲपरेटस आणि मायटोकॉन्ड्रिया विच हॅव्हिंग द मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गेनेल म्हणून त्याला सेल्युलर ऑर्गेनेल पण त्यांना काय असायला पाहिजे मेम्ब्रेन. तर करेक्ट ऑप्शन कोणता आहे बी ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर पहा 11 नंबर विच ऑफ द फॉलोइंग्स आर नॉट मेम्ब्रेन बाउंड दिलेल्यापैकी कोणत्यांना मेम्ब्रेन अब्सेंट असं विचारले. पहा हेच ऑप्शन इथला आन्सर आहे. रायबोझोमला मेम्ब्रेन आहे का नाही आहे. हे मेम्ब्रेन इन फोल्ड्स आहेत. लायसोसोम्स व्हॅक्युलेला सर्वांना काय असतं एन्क्लोज करणारा मेम्ब्रेन आहे पण रायबोझोम्सला मेम्ब्रेन नाहीये. तर ऑप्शन्स कोणतं डी करेक्ट आहे. तर या ठिकाणी 11 क्वेश्चन्स पहा. यांच्यानंतर 12 नंबर्स काय विचारला डीएनए इज नॉट प्रेझेंट इन डीएनए कुणामध्ये अब्सेंट आहे न्यूक्लियस मध्ये आहे. मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट आहे. पाहिला आपण न्यूक्लियस मधल्या डीएनए ला आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो आपण. मायटोकॉन्ड्रिया मधला आपण एमटी डीएनए म्हटलं होतं पहा. मायटोकॉन्ड्रियल डीएनए आणि क्लोरोप्लास्ट मध्ये प्लास्टिडोम डीएनए. ऍक्च्युअली या तिघांमध्ये कोण असतो डीएनए मग नॉट प्रेझेंट इन म्हटलं तर कोणाला रायबोझोम. त्याचा आन्सर कोणता आहे डी. 13 न्यूक्लिअर इन्व्हेलप इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे कुणाचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे या ठिकाणी न्यूक्लिअर मेम्ब्रेन पासून एक्सटेन्शन्स कुणाचं होतं पा मायक्रोट्युब्युल्स होत आहेत का नाही आहे. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम होतात. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नाही आहे. ऍक्च्युअल स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कुणापासून येतात स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून फॉर्म होतात आणि जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आउटर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस पासून फॉर्म होतं तो कोणता असतो रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. त्यानंतर मेम्ब्रेन ऑफ गोल्जी कॉम्प्लेक्स याच्यातलं करेक्ट ऑप्शन आहे बी रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. ऍक्च्युअल काय होतं पहा न्यूक्लियस च्या आउटर मेम्ब्रेन पासून सिस्टरनी म्हणजे आपण काय म्हणतात लॉंग फ्लॅटेन्ड ज्या इलॉंगेटेड सिस्टर्स असतात आणि त्या सिस्टरच्या आउटर सरफेसवर कोण अटॅच होतात रायबोझोम आणि याला डेरिव्हेटिव्ह म्हटलं आपण म्हणून रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे आन्सर कुणाचं आहे 13 नंबर क्वेश्चन्स. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 14 the structure that are formed by the stacking of organized flattened membranous sac in the chloroplast are काय विचारलंय पहा
एक सिंपल डेफिनेशन दिले, क्लोरोप्लास्टच्या स्ट्रक्चर मध्ये असा कोणता पार्ट्स आहे, द स्ट्रक्चर दॅट आर फॉर्म बाय द स्टॅकिंग, म्हणजे स्टॅक ऑफ कॉइन जसं आपण त्याला शब्द वापरला होता पहा, ऑफ ऑर्गनाइज्ड फ्लॅटेन्ड मेम्ब्रेनस सॅक इन द क्लोरोप्लास्ट. कोणते असतात पहा, करेक्ट ऑप्शन ग्रॅना. ग्रॅना म्हणून डेफिनेशन म्हणलं, ग्रीन सिलेंड्रिकल सॅक लाईक बॉडीज विच इज प्रेझेंट जस्ट वन अबो अदर लाईक अ स्टॅक ऑफ कॉइन. तर हा कोणता असतो, ग्रॅना. तर या ठिकाणी आन्सर तुमचं ग्रॅना आहे. त्यानंतर पहा 15 नंबर क्वेश्चन्स. सिलेक्ट द करेक्ट मॅचिंग इन द फॉलोइंग पेयर्स. या दिलेल्यामध्ये करेक्ट पेयर्स आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. पहा फर्स्ट पेयर पहा, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सिंथेसाइज द ग्लायकोजन, रॉंग आन्सर आहे. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ऑक्सिडेशन ऑफ फॅटी एसिड्स, रॉंग आन्सर आहे. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ऑक्सिडेशन ऑफ फॉस्फोलिपिड्स, रॉंग आन्सर आहे. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सिंथेसाइज द लिपिड, करेक्ट. जर तुम्ही एनसीईआरटी मध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पाहिलं तर त्यांच्यामध्ये लास्ट स्टेटमेंट मध्ये तुम्हाला हे आन्सर भेटेल, सिंथेस ऑफ लिपिड. अँड अजून कोण करतं, स्टेरॉइड्स, करेक्ट. याच्यानंतर 16 नंबर पहा, 16 नंबरचा क्वेश्चन्स मध्ये काय विचारलंय, द क्रोमोझोम्स इन विच सेंट्रोमियर इज सिच्युएटेड क्लोज टू वन एंड आर. पहा डिपेंडिंग अपॉन द सेंट्रोमियर, ऍक्च्युअल सेंट्रोमियर कुणाचा पार्ट्स आहे, क्रोमोझोम, करेक्ट. त्याला काय म्हटलं होतं आपण, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन्स. त्याच्या सराउंडेडला कोण असतं, कायनेटोकोर. या सेंट्रोमियरच्या लोकेशन नुसार आपण यांच्या क्रोमोझोमच्या 4 टाईप घेतल्या होत्या पहा. एकाला म्हटलं आपण मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, अॅक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक, ज्यांच्यामध्ये आपण शेप पाहिले होते. कोणते, व्ही शेप, एल शेप, जे शेप आणि आय शेप. याच्या बेसिसवर हा क्वेश्चन विचारलाय पहा. द क्रोमोझोम इन विच सेंट्रोमियर इज सिच्युएटेड क्लोज टू वन एंड, वन एंडच्या क्लोजिंग म्हणजे जवळ जातो, म्हणजे तो जे शेप असतो, कोणता असेल मग, करेक्ट, अॅक्रोसेंट्रिक हे त्याचा आन्सर आहे. ऍट द टीप असेल तर कोणता म्हणतो आपण, टिलोसेंट्रिक. आणि जस्ट नियर म्हटलं तर तो कोणता असतो, अॅक्रोसेंट्रिक. त्याचा आन्सर अॅक्रोसेंट्रिक. आपण या एक्झाम मध्ये पण क्वेश्चन्स तुम्हाला अशा टाइपचे क्वेश्चन्स होता, पाहिला असेल तुम्ही, अॅक्रोसेंट्रिक. त्यानंतर पहा 17 नंबर क्वेश्चन, which one of the following is not an inclusion bodies found in the prokaryotes. प्रोकॅरियोट्स मध्ये इन्क्लुजन बॉडीज कोणत्या नाहीयेत, ग्लायकोजन ग्रॅन्युल्स इन्क्लुजन बॉडी आहे. पॉलिसोम्स असतात का इन्क्लुजन बॉडी, नाहीये. कुणाला म्हणतो आपण पॉलिसोम, पॉलिसोम इज ऑल्सो नोन एज द पॉलीरायबोसोम्स म्हणतो आपण. मेनी रायबोसोम्स दे आर अटॅच्ड ऑन द, कशावर येतात, mRNA और मेसेंजर RNA and that structure is known as the polysome. तो पॉलिसोम्स हा कोण नाहीये, नॉट एन इन्क्लुजन बॉडी फाउंड इन द प्रोकॅरियोट्स. पहा फॉस्फेट ग्रॅन्युल इन्क्लुजन बॉडीज, त्यानंतर सायनोफायसिन ग्रॅन्युल, हे ग्रॅन्युल सगळे कोण आहेत, इन्क्लुजन बॉडीत. एकमेव हा कोण आहे, पॉलिसोम्स, जो कोण नाहीये इन्क्लुजन बॉडी. सो दॅट इज कॉल्ड एज द आन्सर पॉलिसोम. त्यानंतर पहा 18 नंबर क्वेश्चन दिलाय, द सॉलिड linear cytoskeleton elements have a diameter of 6 nanometer and made up of a single type of monomer are known as. ऍक्च्युअल तुम्हाला मोनोमर्स विचारलेले आहेत. मोनोमर्स म्हणजे या ठिकाणी पहा, मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट, इंटरमिडिएट फिलामेंट आणि लॅमिन्स. तर ऍक्च्युअल या लॅमिन्सला या ठिकाणी काही मिनिंग नाहीये. या ठिकाणी 3 पार्ट्स पहा, ज्या 3 पार्ट्स मध्ये फर्स्ट काय पार्ट दिलेला पहा, त्यामधील तुम्हाला विचारलेला आहे मायक्रोट्युब्युल्स, त्यानंतर मायक्रोफिलामेंट्स, इंटरमिडिएट फिलामेंट्स. आता यामध्ये काय विचारलं पहा, इंटरनली सॉलिड, लिनियर आणि सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटनचे आपण पार्ट्स पाहिलेत, कोणकोणते सायटोस्केलेटन्स आहेत, मायक्रोट्युब्युल, मायक्रोफिलामेंट आणि इंटरमिडिएट फिलामेंट. या तिघांना मिळून काय नाव दिलं आपण, सायटोस्केलेटन. ज्यापैकी जो सिंगल आहे, इलॉंगेटेड आहे आणि तो सॉलिड असेल तर सॉलिड कोण असतो, मायक्रोफिलामेंट. मायक्रोट्युब्युल इंटरनली कशा असतात, हॅलो असतात आणि मायक्रोफिलामेंट कशा असतात, सॉलिड असतात. त्याचा आन्सर काय आहे, बी ऑप्शन्स करेक्ट आहे. त्यानंतर पहा 19, The osmotic expansions of the cell kept in water is chiefly regulated by. ऍक्च्युअल या टॉपिकला रेफरन्सेस येतो नंतर, पुढे आपल्याला पाहायचंय प्लांट वॉटर रिलेशन्स मध्ये सुद्धा याचा रेफरन्सेस आहे. ऑस्मोसिस, डिफ्युजन ह्या ज्या टर्म्स आहेत तिथे गेल्यानंतर अजून थोडासा इथं हा पार्ट क्लिअर होईल. पण आन्सर कसं काढायचंय पहा, द ऑस्मोटिक एक्सपान्शन्स ऑफ द सेल केप्ट इन वॉटर जीपली रेग्युलेटेड बाय. ऍक्च्युअल हा रेग्युलेशन करणारा कोण असतो, व्हॅक्युल्स असतो. कारण व्हॅक्युल मध्ये ऍक्च्युअल काय स्टोरेड असतं, जो सेल सॅप म्हणतो आपण, सेल मध्ये असणारा, आणि व्हॅक्युलर सॅप म्हणजे व्हॅक्युलच्या मध्ये जे वॉटर आहे, डिफरंट टाइपचे जे केमिकल्स आहेत ते प्रेझेंट, जे अनवॉन्टेड पार्ट्स असतात ते कशामध्ये असतात, व्हॅक्युल. म्हणजे तो ऑस्मोटिक एक्सपान्शन सेलला एक्सपांड करायचं काम करतो, टू मेंटेन द शेपला करतो. तर ऍक्च्युअल हा कोण आहे, व्हॅक्युल. आन्सर या ठिकाणी करेक्ट आहे. त्यानंतर पार्ट 20,
मॅच द फॉलोइंग अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर. पहा यांच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट मॅच द पेअरिंग मध्ये करायचं आहे. परत तसाच क्वेश्चन्स मॅट्रिक्स. जवळपास या वर्षीच्या नेटचा पेपर जर पाहिला तर 16 क्वेश्चन, जवळपास 16 क्वेश्चन हे मॅट्रिक्स क्वेश्चन विचारलेत. आणि ऍक्च्युअली या 4 लाईनचा आधी पेअरिंग करायचं, त्यानंतर ऑप्शन्स क्रिएट करतोय आपण. पहा फर्स्ट सेंट्रिओल. सेंट्रिओल जर पाहिला आपण त्याच्यातला यांचं जे रेफरन्सेस पाहतोय, इन फोल्डिंग्स इन द मायटोकॉन्ड्रिया आहे का? नाही आहे. सेकंड थायलॅकॉइड्स नाही. न्यूक्लिक ऍसिड्स नाही आहे. मग या ठिकाणी बेसल बॉडी ऑफ सिलिया और फ्लॅजेला, जशाला जसं एनसीईआरटी स्टेटमेंट आहे. म्हणजे ए ला कोणाला? फोर्थ. पा ए ऑप्शन्स मध्ये फोर्थ या ठिकाणी पाहतोय. यानंतर इथेही फोर्थ, म्हणजे यातले एक तो ऑप्शन ए किंवा डी करेक्ट आहे. पहिला बी आणि सी चा विषय नाही आहे. त्यानंतर सेकंड पा क्लोरोफिल. क्लोरोफिल पाहायचं. क्लोरोफिल मध्ये आपल्याला कोणता स्ट्रक्चर पाहायला भेटतो आपण इथं? इन फोल्डिंग्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया आहे का? नाही आहे. थायलॅकॉइड. थायलॅकॉइड इज द पार्ट्स ऑफ कुणाचा आहे? क्लोरोफिल. मग या ठिकाणी बी साठी सेकंड. आता या दोघांमध्ये पहा बी साठी सेकंड, तो ऑप्शन हा ए करेक्ट येतोय. म्हणजे इथं थर्ड दिलाय. थर्ड कोण आहे? न्यूक्लिक ऍसिड. ऍक्च्युअल क्लोरोफिल आणि न्यूक्लिक ऍसिड हा काही रिलेशन आहे का? नाही आहे. मग या ठिकाणी इथं थायलॅकॉइड, तो ऑप्शन तुमचा इथं करेक्ट होतोय ए. क्रिस्टी. क्रिस्टी कुणामध्ये आहे? इन फोल्ड्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर रायबोझाईम. रायबोझम्स कुणाला म्हणतो आपण? तर या ठिकाणी न्यूक्लिक ऍसिड म्हणजे ऍक्च्युअल आरएनए, त्याला आपण रायबोझाईम असं एन्झाईमचं फंक्शन दिलं होतं पहा. तर या ठिकाणी ऑप्शन्स कोणता करेक्ट आहे? ए ऑप्शन्स करेक्ट येतो. यांच्यानंतर 21 द गोल्जी कॉम्प्लेक्स प्ले अ मेजर रोल. आता यांच्यामध्ये ऍक्च्युअल 4 फंक्शन्स दिले असतील. त्या 4 फंक्शन्स पैकी आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. पहा द गोल्जी कॉम्प्लेक्स प्ले अ मेजर रोल ऍज एनर्जी ट्रान्सफरिंग ऑर्गॅनिल. एनर्जी ट्रान्सफरिंग ऑर्गॅनिल आहे का? तो नाही आहे का? बरं आधी 4 ऑप्शन्स करेक्ट पहा. बी ऑप्शन्स पहा. बी ऑप्शन्स मध्ये काय दिलं? इन अ पोस्ट ट्रान्सक्रिप्शन ट्रान्झिशनल मॉडिफिकेशन्स ऑफ प्रोटीन अँड ग्लायकोझायलेशन्स ऑफ लिपिड. पहा त्यानंतर इन ट्रॅपिंग द लाईट ऑफ ट्रान्सफरिंग इट इनटू द केमिकल एनर्जी. अँड लास्ट इन डेस्टिनेशन प्रोटीन ऑफ कार्बोहायड्रेट्स. ऍक्च्युअल आन्सर आपला कोणता याच्यातला? कुठले 5 लक्ष दिलेत? पहा इन पोस्टल ट्रान्सलेशन मॉडिफिकेशन ऑफ प्रोटीन अँड ग्लायकोलायझेशन ऑफ लिपिड. कुठे काही अर्थ येतोय का लक्षात? इथं एनसीईआरटी मध्ये मेन्शन्स असं केलेलं आहे पहा. ऍक्च्युअल द गोल्जी कॉम्प्लेक्स प्ले मेजर रोल. कशामध्ये मेजर रोल आहे? तर जे काही केमिकल्स एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून व्हॅक्युल्स मधून हे गोल्जी बॉडीजला जाऊन अटॅच होतात पहा. आपण पाहिलं त्याच्यामध्ये गोल्जी बॉडीज मध्ये 2 फेज असतात, एक सिस फेज आणि एक ट्रान्स फेज. सिस फेज मधून तो काय करतो? रिसीव्ह करतो. रिसीव्ह करून त्याचं काय करतात? मॉडिफिकेशन. तर या ठिकाणी ज्यावेळेस ट्रान्सक्रिप्शन होतं त्यावेळेस ट्रान्सक्रिप्शनच्या नंतर काय होतं? ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये काय तयार होतात? प्रोटीन. या प्रोटीनचं मॉडिफिकेशन करणं आणि लिपिडचं मॉडिफिकेशन करणं हे ग्लायकोप्रोटीन ग्लायकोलिपिड शब्द आठवत असतील तर ग्लायको कॉम्प्लेक्सचा हा बी ऑप्शन्स कडे येतो. पोस्ट ट्रान्सलेशनल म्हणजे ट्रान्सलेशन प्रोसेसच्या नंतर जे प्रोटीन तयार होतं त्या प्रोटीनचं मॉडिफिकेशन करणं आणि ग्लायकोसायलेशन ऑफ द लिपिड म्हणजे ग्लायकोलिपिड्स आणि ग्लायकोप्रोटीन हे दोन्ही फॉर्म करणारा कोण असतो? गोल्जी कॉम्प्लेक्स. ऑप्शनचा करेक्ट कोणता? बी ऑप्शन्स करेक्ट आहे. त्यानंतर पहा 22 क्वेश्चन्स, ज्यामधील आपल्याला पहा विच वन ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिल्स इन द फिगर करेक्टली मॅच्ड विथ इट्स फंक्शन्स. पहा यांच्यामध्ये 4 दिले, त्यांचा फंक्शन्स आपल्याला करेक्ट पाहायचं आहे. फर्स्ट गोल्जी ॲपरेटस फॉर्मेशन्स ग्लायकोलिपिड्स करेक्ट आहे का? विच वन ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिल इन द फिगर करेक्टली मॅच्ड विथ इट्स फंक्शन. इथं डायग्राम पाहिजे आहे आणि याचा फंक्शन्स पाहायचं आहे. तर हा जो डायग्राम आणि याचा फंक्शन गोल्जी ॲपरेटस फॉर्मेशन ऑफ ग्लायकोलिपिड ऍक्च्युअली गोल्गी कॉम्प्लेक्स आहे, पण हा गोल्गी कॉम्प्लेक्स आहे का? नाहीये, म्हणून हे ऑप्शन्स नाहीये. त्यानंतर पहा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन सिंथेसिस. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन सिंथेसिस. ऍक्च्युअल रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कुठं पाहतोय आपण? इमेज मध्ये. आणि या इमेज मध्ये जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ज्याचं मेन फंक्शन्स काय असतं? प्रोटीन सिंथेसिस ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ रायबोझोम. डायग्राम आणि याचं फंक्शन इथं मॅच होतंय पहा. बी ऑप्शन्स या ठिकाणी करेक्ट येतोय. सी आपण पाहूया. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन अब्सेंट. कारण हा ग्लायकोप्रोटीन कोण करतं? गोल्जी कॉम्प्लेक्स. म्हणजे हा नाहीये. गोल्जी ॲपरेटस प्रोटीन सिंथेसिस. गोल्जी ॲपरेटस हा पार्टच नाहीये, म्हणजे आन्सर कोणता असेल? बी हा ऑप्शन्स करेक्ट आहे. यानंतर आपण पाहतोय 23 क्वेश्चन्स. पहा ए मेजर साइट
फॉर सिंथेसिस ऑफ लिपिड इज. क्वेश्चन्स काय विचारला, मेजर साइट फॉर सिंथेसिस ऑफ लिपिड, लिपिडचं सिंथेसिस करणारा कोण आहे. ऍक्च्युअली या ठिकाणी सिम्प्लास्ट, RER, SER अँड न्यूक्लिओप्लाझम. का ऑप्शन्स करेक्ट असेल पहा. मेजर साइट्स फॉर द सिंथेसिस ऑफ लिपिड, लिपिडचं सिंथेसिस कोण करतं. करेक्ट, SER. त्या ठिकाणी आपल्याला काय नाव दिलं आपण, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर या ठिकाणी हा ऑप्शन्स करेक्ट आहे. 24 क्वेश्चन्स. द टर्म ग्लायकोकॅलेक्स इज युज्ड फॉर, ग्लायकोकॅलेक्स ही टर्म युज्ड कुणासाठी केलं पहा. खालच्या साईडला आपल्याला ऑप्शन्स दिलेत. फर्स्ट ऑप्शन, अ लेयर प्रेझेंट बिटवीन द सेल वॉल अँड मेम्ब्रेन ऑफ बॅक्टेरिया. द लेयर प्रेझेंट बिटवीन द सेल वॉल अँड मेम्ब्रेन ऑफ बॅक्टेरिया आहे का, नाही आहे, कारण तो आउटर मोस्ट लेयर असतो. सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया नाही, सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया, सेल वॉल हा कुणाचा असतो, बॅक्टेरिया. द टर्म ग्लायकोकॅलेक्स, मग ग्लायकोकॅलेक्स कुणाला म्हणतो आपण, सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया म्हणतो का, नाही आहे. बॅक्टेरियल सेल ग्लायको इंजिनियर टू possess N glycosylate protein, N glycosylate protein. आणि लास्ट ऑप्शन दिलं, अ लेयर सराउंडिंग द सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया. पा, लेयर सराउंडिंग द सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया. तर ऍक्च्युअल आपण ग्लायकोकॅलेक्स हा कुठे पार्ट्स असतो सांगा. प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेलच्या सेल इन्व्हेलप मधील आउटर मोस्ट लेयर ज्याला काय म्हटलं आपण, ग्लायकोकॅलेक्स. ऍक्च्युअल ते इन्व्हेलप किती लेयर्सनं तयार होतं, 3 लेयर. आउटर मोस्ट लेयर कोण असतो, ग्लायकोकॅलेक्स. सेकंड कोण आहे, सेल वॉल. आणि थर्ड कोणता असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर या ठिकाणी 4 ऑप्शन्स पैकी अ लेयर सराउंड द सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया, कुठे लेयर असतो, आउटसाइड द सेल वॉल. खूप वेळेस आपण याच्यावर डिस्कशन केलंय. ऑप्शन डी करेक्ट आहे याच्यातला. त्यानंतर पहा 25 क्वेश्चन्स. विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ प्लास्टिड डज नॉट कंटेन स्टोर्ड फूड मटेरियल. कोणता असा प्लास्टिड आहे की जो फूड मटेरियल स्टोरेज करत नाहीये. तर ऍक्च्युअल पहा या ठिकाणी क्रोमोप्लास्ट ऍक्च्युअल 3 प्लास्टिडच्या टाइप कोणत्या आहेत, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट अँड ल्युकोप्लास्ट. ऍक्च्युअल स्टोरेज हे फंक्शन्स कुणाचं आहे, ल्युकोप्लास्ट. पण ल्युकोप्लास्टच्या आपण 3 टाइप्स डिस्कस केल्या पहा, ज्यामधील कोणत्या 3 टाइप्स असतात, करेक्ट, इलायोप्लास्ट, अमायलोप्लास्ट अँड एल्युरोप्लास्ट. मग हा तिन्ही जर ल्युकोप्लास्ट असतील तर या तिघांमध्ये काय स्टोरेज केलं जातं, फूड स्टोरेज केलं जातं. म्हणजे हे 3 ऑप्शन्स फूड स्टोरेज करतात. आणि विचारलाय कोणता आपला, असं कोणतं प्लास्टिड आहे, विच प्लास्टिड डू नॉट कंटेन किंवा डज नॉट कंटेन स्टोर्ड फूड मटेरियल. तर आन्सर काय असेल तुमचं, क्रोमोप्लास्ट. या ठिकाणी हा 25 क्वेश्चन्स क्रोमोप्लास्ट. त्यानंतर 26 पहा. 26 क्वेश्चन्स मध्ये विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट इलोस्ट्रेट फीडबॅक इन डेव्हलपमेंट. ऍक्च्युअली या ठिकाणी आता एक एक पार्ट्स, एक एक सेंटेन्स आपण समजून घेऊ. पहा काय दिलेलं आहे, टिश्यू एक्स सिक्रेट RNA विच चेंज द डेव्हलपमेंट ऑफ टिश्यू वाय. असे 2 टिश्यू आहेत, एक एक्स आणि एक वाय. तर यांच्यामध्ये आपल्याला फंक्शन्स पाहायचे. पहा विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट इलिस्ट्रेट द फीडबॅक इन डेव्हलपमेंट. फीडबॅक डेव्हलपमेंट. आता ऍक्च्युअल टिश्यू एक्स सिक्रेट RNA विच चेंजेस द डेव्हलपमेंट ऑफ टिश्यू वाय. त्यानंतर पहा, ए टिश्यू एक्स डेव्हलप्स इट सिक्रेट एन्झाइम दॅट इनहिबिट द डेव्हलपमेंट ऑफ टिश्यू वाय. 2 टिश्यू दिले. टिश्यू, व्हॉट इज द टिश्यू, द ग्रुप ऑफ सेल दे गेट टुगेदर टू फॉर्म द टिश्यू अँड दॅट टिश्यू विच परफॉर्म द डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन. पुढे पाहायचे आपल्याला, अॅनिमल बॉडीमध्ये ऍक्च्युअली आपले 4 टिश्यूज पाहिजेत आपल्याला. एकाला म्हणतो आपण एपिथेलियल टिश्यू, दुसरा आहे कनेक्टिव्ह टिश्यू, तिसरा मस्क्युलर टिश्यू आणि चौथा नर्वस टिश्यू. तर या 4 टिश्यू मध्ये जे मेन फंक्शन्स आहेत त्यांच्यापैकी 2 टिश्यूला त्यांनी इथं कंपेअर केलेलं आहे, एक एक्स आणि दुसरा वाय. तर ऍक्च्युअल आपल्याला सेल टॉपिक नुसार त्याला टिश्यू मध्ये कन्वर्ट करताना मेनी सेल दे गेट टुगेदर टू फॉर्म द टिश्यू आणि त्यांचं रिलेशन आपल्याला पाहायचं आहे. पहा बी ऑप्शन्स मध्ये, ए टिश्यू एक्स डेव्हलप्स इट सिक्रेट्स एन्झाइम दॅट इनहिबिट द डेव्हलप्स ऑफ टिश्यू वाय. सी ऑप्शन्स पाहू काय म्हणताय, ए टिश्यू एक्स develops it secretes something and that include tissue Y to develop. And last, a tissue X develops it secretes something that slow down the growth of tissue Y. तर ऍक्च्युअल या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला रेफरन्सेस लागणार नाही की ऍक्च्युअल हा कुठं प्रश्न आलेला आहे, कुठला विचारलाय. तर हा क्वेश्चन्स हा सर्व टॉपिकचं एकत्रीकरण जसं करतात आणि काही क्वेश्चन्स विचारले जातात तसं आपला ज्यावेळेस टिश्यू टॉपिक तुमचा कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला या क्वेश्चनचा मिनिंग लक्षात येईल. तर टिश्यूचे रेफरन्सेस इथं आहेत पण ऍक्च्युअल आन्सर याच्यातलं सी येतं. ए टिश्यू एक्स डेव्हलप्स इट सिक्रेट्स समथिंग
दॅट इन्क्लूड द टिश्यू वाय टू डेव्हलप. एखाद्या टिश्यूवर डिपेंडंट हा दुसरे टिश्यूज आहेत तर त्याच्यातला हा क्वेश्चन्स आहे. याच्यात सध्याला या क्वेश्चनचा अर्थ लक्षात येणार नाही तुमच्या, पण आन्सर सी आहे लक्षात ठेवा. पुढे आपण रेफरन्सेस मध्ये घेणार आहेत. क्वेश्चन नंबर 27 पहा. 27 मध्ये काय दिलेले, एक डायग्राम दिलेले आहे. सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह गिव्स द करेक्ट आयडेंटिफिकेशन्स अँड फंक्शन्स ऑफ द ऑर्गेनिल ए इन द डायग्राम. डायग्राम मध्ये ए पहा इथं दिलाय, तर डायग्राम जर आपण पाहिला पण या डायग्राम मध्ये तर ए ऑप्शन्स असणारा कोणता या ठिकाणी पार्ट्स आहे. 4 ऑप्शन्स पहा. माइटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस द सेल्युलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. त्यानंतर गोल्जी apparatus प्रोव्हाइड द पॅकेजिंग मटेरियल. लायसोसोम सिक्रेट द हायड्रोलायटिक एन्झाइम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सिंथेसिस ऑफ लिपिड. ऍक्च्युअल तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे की माइटोकॉन्ड्रिया, गोल्जी बॉडी, लायसोसोम आणि एंडोप्लाझ्म या 4 पैकी हा कोणता सेल ऑर्गेनेल आहे. कोणता? करेक्ट माइटोकॉन्ड्रिया. आणि माइटोकॉन्ड्रिया हा काय प्रोड्यूस करतो? एनर्जी, एटीपी. त्या ऑप्शन त्यातला करेक्ट कोणता असेल? ए ऑप्शन करेक्ट आहे. हा माइटोकॉन्ड्रिया सेल ऑर्गेनेल आहे, ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हटलं. पहा 28 नंबर क्वेश्चन्स. Select the correct statement from the following regarding the cell membrane. ऍक्च्युअल आता या ठिकाणी आपण सेल मेम्ब्रेन मध्ये पाहिलेलं आहे की सेल मेम्ब्रेन मध्ये जो आपण फ्लुइड मोझाईक मॉडेल पाहिलं, जे सिंगर आणि निकोल्सनने काय केलं होतं, त्याचं मॉडेल प्रपोज केलं होतं. आणि ज्यांच्यामध्ये आपण इनटेक करणारे पार्ट्स, इनटेक आणि गिव्हन आउट, ज्यांच्यामध्ये आपण सोडियम, पोटॅशियम आयन्स, त्यामधील 2 पार्ट पाहिले होते आपण, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन्स करेक्ट शोधायचा आहे की 28 मध्ये काय विचारलंय. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला पाहायचं आहे फ्रॉम द फॉलोइंग रिगार्डिंग द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन आणि त्याचा फंक्शन्स कुणाशी रेग्युलेट होतं तो आपण पाहतोय. पहा फर्स्ट ऑप्शन्स मध्ये काय दिलेलं आहे. सोडियम अँड पोटॅशियम आयन्स मूव्ह अक्रॉस द सेल मेम्ब्रेन बाय पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. सोडियम, पोटॅशियम सेल टॉपिकच्या फ्लुइड मोझाईक मॉडेलच्या लास्ट स्टेटमेंट दिले ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये कोण प्रेझेंट असते? एनर्जी. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आहे का? नाही आहे. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट कसं होतं? विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. तर या ठिकाणी हे ऍक्टिव्ह आहे म्हणून हा ऑप्शन इनकरेक्ट आहे. सेकंड पहा. प्रोटीन्स मेक्स अप 60 to 70% ऑफ द सेल मेम्ब्रेन. ऍक्च्युअल हाही त्या ठिकाणी ऑप्शन्स नाही आहे. ऍक्च्युअल आपण पाहिलेलं आहे 52 च्या अप्रॉक्सिमेटली त्या ठिकाणी कोणता कंटेंट असतं? प्रोटीनचा. म्हणजे हा ऑप्शन्स पण नाही आहे. त्यानंतर लिपिड्स आर अरेंज्ड इन द बायलेयर विथ पोलर हेड टुवर्ड्स द इनर पार्ट. यातला पहा लिपिड पार्ट्स आहेत, अरेंज्ड इन द बायलेयर आहेत, विथ पोलर हेड्स पण आहेत, पण हेड टुवर्ड्स द कुठे असतात? आउटर साइड. इनर साइडला असतात का? नाहीये. आउट साइडला कोण असतात? हेड अँड टेल कुठे असतात? इनवर्ड. बोथ लिपिड बायलेयर विच हॅव्हिंग द हेड प्रेझेंट टुवर्ड द आउटर साइड अँड टेल प्रेझेंट टुवर्ड द इनसाइड. पण या ठिकाणी इनर साइडला कोण दिलेला आहे इथं? तर इनर साइडला हेड दिलाय, म्हणजे हाही रॉंग स्टेटमेंट आहे. त्यानंतर या प्लाझ्मा मेम्ब्रेन बद्दल फ्लुइड मोझाईक मॉडेल ऑफ सेल मेम्ब्रेन वॉज प्रपोज्ड बाय सिंगर अँड निकोल्सन. लाईन टू लाईन एनसीईआरटीचा क्वेश्चन आहे पहा. तो ऑप्शन यातला करेक्ट कोणता असेल? डी ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर पहा 29 क्वेश्चन्स. काय दिलं पहा 29 क्वेश्चन्स मध्ये. 29 मध्ये फर्स्ट, व्हॉट इज ट्रू अबाउट द रायबोझोम. रायबोझोम बद्दल ट्रू स्टेटमेंट काय आहे? द प्रोकॅरियोटिक रायबोझोम्स आर द ATS where S stands for sedimentation of coefficient. S stands for sedimentation coefficient. करेक्ट आहे. पण प्रोकॅरियोटिक रायबोझोम्स हा कोणता असतो? 70S. किमान आपण 50 टाइम्स वेळेस हे वाक्य बोललं असेल की प्रोकॅरियोटिक मध्ये रायबोझोम्स कोणता असतो? 70S. तर हा आन्सर ट्रू आहे का? नाही आहे. इनकरेक्ट आहे. त्यानंतर दीज आर कंपोज्ड ऑफ रायबोन्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन. आपल्या दोन्ही टेस्ट झाल्या आहेत, दोन्ही टेस्ट मध्ये मी हा क्वेश्चन टाकलेला आहे पहा. दीज आर द कंपोज्ड ऑफ. कशापासून तयार होतो रायबोझोम? These are composed of रायबोन्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन. रायबोन्यूक्लियो प्रोटीन म्हणतो आपण त्याला. या दोघांपासून तो तयार होतो. तो म्हणजे या ठिकाणी बी ऑप्शन याचं करेक्ट आहे. पहा राहिले 2 स्टेटमेंट पहा. दीज आर फाउंड इन ओनली युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल मध्ये असतो का फक्त? नाहीये. रायबोझोम प्रेझेंट इन बोथ प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. सी इनकरेक्ट आहे. दीज आर द सेल्फ स्प्लायसिंग इंट्रॉन्स अँड सम RNAs. ऍक्च्युअल आता पुढे आपल्याला 12th मध्ये एक टॉपिक आहे मॉलिक्युलर बेस ऑफ इनहेरिटन्स. तिथं तुम्हाला हा पार्ट्स होणार आहे इंट्रॉन आणि एक्झोन. तर त्या ठिकाणी मेसेंजर RNA मध्ये 2 पार्ट्स असतात. याला एक कोडिंग आणि नॉन कोडिंग म्हणतो. तिथं तो रेफरन्सेस येणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ओनली सेलच्या रेफरन्सेस नुसार लक्षात ठेवायचं आहे. बी ऑप्शन यातला करेक्ट आहे. 29 आन्सर बी. त्यानंतर पहा 30. काय दिला 30 क्वेश्चन्स. विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट डिफर इन E. coli अँड क्लॅमिडोमोनास. कोण आहे हा? इशेर्शिया कोलाई, प्रोकॅरियोटिक सेल आहे, क्लॅमिडोमोनास सेल्युलर ऑर्गेनिल सिंगल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यांच्यामध्ये काय विचारलं? विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट डिफर इन E. coli अँड क्लॅमिडोमोनास. काय डिफरन्स नाही आहे पहा.
रायबोझोम्स दोघांमध्ये प्रेझेंट आहे का? आहे. त्यानंतर पाहिलं तर आपण क्रोमोझोमल ऑर्गनायझेशन दोघांमध्ये आहे. सेल वॉल दोघांमध्ये आहे, कारण इकोलाय बॅक्टेरियल सेल आहे, क्लायमोडोमोनास प्रोटिस्ट आहे त्यांच्यामध्ये पहा. त्यानंतर दिला सेल मेम्ब्रेन, तर ऍक्च्युअल इथं आन्सर कोणता आहे आपलं? सेल मेम्ब्रेन. काय विचारलंय? डज नॉट डिफर इन इकोलाय अँड क्लायमोडोमोनास. विच ऑफ द फॉलोइंग, चार पैकी असा कोणता आहे विच डज नॉट डिफर इन इकोलाय अँड क्लायमोडोमोनास, कोणता असा पार्ट्स आहे ज्यांच्यात डिफरन्स नाही आहे? तर ऍक्च्युअल रायबोझोम, क्रोमोझोमल ऑर्गन, सेल वॉल यांच्यामध्ये डिफरन्सेस येऊ शकतात, पण सेल मेम्ब्रेनला काय म्हणतो आपण? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसं असतं? सेम स्ट्रक्चर आहे, म्हणून याला काय म्हणतो आपण? सेल मेम्ब्रेन मध्ये डिफरन्स नाहीये, अदर पार्ट्स मध्ये डिफरन्स असू शकतो. रायबोझोमल असेल, क्रोमोझोमल असेल, सेल वॉल असेल, एक प्रोकॅरियोट्स आहे, दुसरा युकॅरियोट्स आहेत, आणि दोघांमध्ये हे रायबोझोम, क्रोमोझोमल यांच्यामध्ये काय होतं? डिफरन्स येतात, पण सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर काय राहतं? सेम. सो दॅट इज कॉल्ड 30th आन्सर काय असेल? डी ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर पहा 31 मध्ये आपल्याला विच वन ऑफ द फॉलोइंग सेल्युलर, कोणता पार्ट दिला पहा? विच वन ऑफ द फॉलोइंग सेल्युलर पार्ट इज करेक्टली डिस्क्राइब्ड. यांच्यापैकी चार पैकी कोणता पार्ट हा करेक्टली आहे? तर या ठिकाणी फर्स्ट थायलॅकॉइड्सला काय म्हटलं आपण? फ्लॅटेन्ड मेम्ब्रेनस सॅक फॉर्मिंग द ग्रॅना ऑफ क्लोरोप्लास्ट. कुणामधला पार्ट्स आहे हा? क्लोरोप्लास्ट मध्ये थायलॅकॉइड्स असतात, आणि थायलॅकॉइड्स कसे असतात? फ्लॅटेन्ड मेम्ब्रेनस सॅक फॉर्मिंग द ग्रॅन ऑफ क्लोरोप्लास्ट. करेक्ट आहे. त्यानंतर पहा सेंट्रिओल, साइट ऑफ ऍक्टिव्ह आरएनए सिंथेसिस. रायबोझोम, दोज आर क्लोरोप्लास्ट आर लार्जर ATS व्हाईल दोज इन सायटोप्लाझम आर स्मॉलर. रॉंग आहे. त्यानंतर लायसोसोम्स ऑप्टिमली ऍक्टिव्ह ऍट pH ऑफ अबाउट 8.5 नाहीये, तर या ठिकाणी आन्सर लक्षात ठेवायचं. याच्यापैकी सेल्युलर पार्ट्स मधील करेक्टली डिस्क्राइब करणारा स्टेटमेंट फर्स्ट आहे. थायलॅकॉइड हा याच्यातला करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पहा 32 विच वन ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर्स इज अन ऑर्गेनेल विदिन अन ऑर्गेनेल. पहा खूप वेळेस आपण याच्यावर चर्चा केली. ऑर्गेनेल विदिन ऑर्गेनेल असा पार्ट्स कोणता आहे? तर ऍक्च्युअल तुम्हाला या ठिकाणी आन्सर कोणता मिळेल? रायबोझोम. कारण आपण त्याला काय म्हटलं होतं पहा? ऍक्च्युअल रायबोझोम्स हा कुठे प्रेझेंट आहे? रायबोझोम हा सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहे, पण ऍक्च्युअल प्रोकॅरियोटिक सेल असेल किंवा युकॅरियोटिक सेल असेल, पण युकॅरियोटिक सेलचा विचार केला तर त्यांच्यामध्ये अदर सेल ऑर्गेनेल कोणते आहेत? मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा कोण प्रेझेंट आहे? रायबोझोम. सो रायबोझोम प्रेझेंट विदिन ऑर्गेनेल, म्हणजे ऑर्गेनेल विदिन ऑर्गेनेल, तर हा पार्ट्स येतो रायबोझोम. तर 32 चा आन्सर आहे करेक्ट, रायबोझोम्स ए आन्सर आहे. 33 पहा 33 मध्ये विचारला क्वेश्चन्स पेप्टाइड सिंथेसिस इनसाइड अ सेल टेक्स प्लेस इन. काय आन्सर आहे पहा? क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, क्रोमोप्लास्ट आणि रायबोझोम्स. कोणता ऑप्शन करेक्ट आहे? कुणाशी विचारलेला आहे? पेप्टिड सिंथेसिस इनसाइड द सेल, पेप्टिडिल सिंथेसिस इनसाइड द सेल टेक्स प्लेस कुठे होता? रायबोझोम. पाहिला पण पेप्टिडिल ट्रान्सफरेज एन्झाइम याचा रेफरन्सेस आपण घेतलेला आहे, तर इथं आन्सर कोणता असेल तुमचा? रायबोझोम्स. 34 मध्ये इम्पॉर्टंट साइट फॉर द फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड्स. खूप दोन्ही एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारले, आताच्या पण एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स दिला होता, यांच्यामधील आन्सर, आणि याही वर्षीच्या नीट मध्ये हा क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. इम्पॉर्टंट साइट फॉर द फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन अँड ग्लायकोलिपिड 2020 ची नीट 13 तारखेला जी एक्झाम झाली त्यात ऍक्च्युअल हा क्वेश्चन्स विचारला आहे. आन्सर काय पहा? व्हॅक्युअल, गोल्जी ॲपरेटस, प्लास्टिड, लायसोसोम कोणता असेल? गोल्जी ॲपरेटस. तर हा आन्सर या ठिकाणी फॉर्मेशन केला आहे. त्यानंतर पहा 35 मध्ये विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. पाहिले तर आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीम, ऍक्च्युअल एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये 4 सेल ऑर्गेनेल आपण घेतले होता. पहिला सेल ऑर्गेनेल कोणता? करेक्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सेकंड गोल्जी कॉम्प्लेक्स. तिसरा व्हॅक्युल आणि लास्ट लायसोसोम. ह्या 4 ने आपण काय तयार केलं होतं? एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. त्याच्यात काय विचारलं? विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कन्सिडर्ड ॲज अ पार्ट ऑफ एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. 4 पैकी कोणता असा पार्ट आहे जो एंडोमेम्ब्रेन सिस्टीमचा नाहीये? व्हॅक्युल आहे, गोल्जी कॉम्प्लेक्स आहे, लायसोसोम्स आहे, पेरॉक्सिसोम नाही आहे. त्यातला आन्सर काय असेल? बी ऑप्शन करेक्ट, याच्यातला आन्सर असेल बी. 36 डायग्राम दिले. कोणता सेल ऑर्गेनेल आहे? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया असून ऍक्च्युअल ही इमेज कशातली आहे?
एनसीईआरटी मधली जशाला तशी डायग्राम आहे, डायग्रामवरून तुम्ही तो क्वेश्चन्स काढू शकतात. इथे ए बी सी आणि डी कशाला म्हटलेलं आहे, डायग्राम मध्ये इमेज पाहायचा आणि त्याचा आन्सर्स काढायचा. तर 36 आन्सर आहे तुमचं बी. या ठिकाणी आन्सर ऑप्शन्स आहे पा बी इनर साइड. बी ऑप्शन्स मध्ये काय दिलं, इथं हा पी जर पाहिला इनर मेम्ब्रेन आणि या ठिकाणी फॉर्म्स काय फॉर्म्स केलाय, फॉर्म्स इन फोल्डिंग कॉलर सिस्टमने. डी मध्ये काय विचारलं, आउटर मेम्ब्रेन गिव्ह राईज टू द इनर मेम्ब्रेन बाय स्प्लिटिंग, असं डिफरन्शिएशन नाहीये. सी क्रिस्टी म्हणजे सिंगल सर्क्युलर डीएनए नसतो. त्यानंतर मॅट्रिक्स ए मध्ये काय म्हणतात विचारलंय, मेजर साइट्स फॉर रेस्पिरेटरी चेन एन्झाईम, तर ऍक्च्युअली या ठिकाणी हे मेन्शन्स होत नाही, तर तुमचं ऑप्शन बी करेक्ट येईल त्या ठिकाणी. 36 आन्सर बी. 37 पहा, 37 मध्ये काय विचारलेलं आहे, द प्लाझ्मा मेम्ब्रेन कन्सिस्ट मेनली ऑफ. प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे की ज्यांच्यामध्ये लिपिड बायलेयर असतात आणि लिपिड बायलेयरचं लोकेशन कसं असतं ते त्यांनी डिस्क्राइब केलंय. 36 मध्ये फर्स्ट ऑप्शन फॉस्फोलिपिड इबेंडेड इन द प्रोटीन बायलेयर. त्यानंतर प्रोटीन्स इबेंडेड इन अ फॉस्फोलिपिड बायलेयर. त्यानंतर 37 मध्ये पहा सी ऑप्शन्स काय दिलं, प्रोटीन्स इबेंडेड इन पॉलिमर ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल. आणि लास्ट प्रोटीन्स इबेंडेड इन अ कार्बोहायड्रेट बायलेयर. तर ऍक्च्युअल याच्यामधील तुम्हाला ओळखायचं आहे की जो क्वेश्चन्स काय विचारलाय तुम्हाला, द प्लाझ्मा मेम्ब्रेन कन्सिस्ट मेनली, चार ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर्स कोणता आहे सांगा, बी ऑप्शन करेक्ट. प्रोटीन्स इबेंडेड इन अ फॉस्फोलिपिड बायलेयर, कारण आपण प्रोटीनच्या दोन टाइप्स घेतल्या होत्या, कोणत्या दोन, एक्सट्रिन्सिक अँड इंट्रिन्सिक प्रोटीन. तर प्रोटीन हे कशामध्ये असतात, फॉस्फोलिपिड बायलेयर मध्ये. तर बी ऑप्शन्स करेक्ट आहे. त्यानंतर पहा 38 क्वेश्चन्स, द मेन एरियन ऑफ द व्हेरियस टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल. लाईन टू लाईन एनसीईआरटीचा क्वेश्चन्स आहे, आपण दोन्ही एक्झाम मध्ये क्वेश्चन्स दिलेला होता. हा पहा काय स्ट्रक्चर याच्यामध्ये 38 चा, प्लाझ्मा मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम की न्यूक्लियस, करेक्ट सायटोप्लाझम. कोणता क्वेश्चन्स 38 चा ऑप्शन सी. त्यानंतर 39 मध्ये क्वेश्चन्स पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज इट्स ओन डीएनए. चार दिलेल्या ऑर्गॅनिल पैकी ओन डीएनए हा, विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज इट्स ओन डीएनए, ज्यांच्याकडे मेन स्वतःचा डीएनए आहे असे स्ट्रक्चर कोणते आहेत, मायटोकॉन्ड्रिया, डिक्टिओसोम, पेरोक्सिसोम, लायसोसोम्स. कोणता आहे ओन डीएनए, कुणामध्ये असतो, मायटोकॉन्ड्रिया. ओनली मायटोकॉन्ड्रियामध्ये त्याचा ओन डीएनए, म्हणजे 39 चा आन्सर काय असेल, मायटोकॉन्ड्रिया, ए ऑप्शन्स. त्यानंतर 40 क्वेश्चन्स पहा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर्स बिटवीन टू ऍडजसंट सेल्स इज अन इफेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट पाथवे. पहा क्वेश्चनचा अर्थ लक्षात घ्या, विच वन ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर्स बिटवीन टू ऍडजसंट सेल्स इज अन इफेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट पाथवे. दोन ऍडजसंट सेलला ट्रान्सपोर्टेशन करणारा जो पार्ट्स असतो तो ट्रान्सपोर्टेशन करणारा कोण असतो, करेक्ट प्लाझ्मोडेस्मेटा. आत्ताच्या टेस्ट मध्ये आपण एमसीक्यूज टाकला होता पहा, टू ऍडजसंट सेल्स मध्ये कनेक्टिव्हिटी जी असते ती कोण असते, प्लाझ्मोडेस्मेटा. तर 40 चा आन्सर ए करेक्ट आहे. त्यानंतर पहा 41, an elaborate network of the filamentous proteinous structure present in the cytoplasm which helps in the maintenance of the cell shape is called. ऍक्च्युअल जशाला तसं आपण एनसीईआरटीतलं स्टेटमेंट आहे. हे क्वेश्चन्स ऑप्शन्स पहा काय दिलेले आहेत यांच्यामध्ये, थायलॅक्वाइड, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, प्लाझ्मा लेमेंट, सायटोस्केलेटन. तर कोणता पार्ट्स असतो हा, सायटोस्केलेटन. ऍक्च्युअल त्यामधील आपण 3 पार्ट्स पाहिले, त्याचा ऑप्शन्स कोणता, डी करेक्ट आहे. त्यानंतर पहा 42, आयडेंटिफाय कंपोनेंट्स labeled A, B, C and D in the diagram below from the list first and it list दिले given along with. आता यांच्यामध्ये तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये आणि त्यांचे लिस्टचे फंक्शन्स पाहिजेत किंवा त्याचे कंपोनेंट्स कोणते ते स्टडी करायचे. डायग्राम मध्ये फर्स्ट ए बी आणि सी हा पार्ट्स पाहून घ्यायचा, ए बी सी अँड डी, आणि यांच्यानुसार यांची लिस्ट केली आहे. यातला ऑप्शन्स डायग्राम आणि इमेज मधले दिलेले पार्ट्स हे एनसीईआरटी मध्ये पहा, तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी मिळून जाईल. यातला आन्सर 42 चं काय आहे पहा, ए ऑप्शन्स करेक्ट आहे. कम्पेअर करा आणि त्यानंतर हा तुम्हाला सराव करता येईल किंवा तो इमेज मध्ये पाहून त्याचे फंक्शन्स पाहून घ्या, कंपोनेंट्स पाहून घ्या, तुम्हाला हा ऑप्शन्स येईल. याचा आन्सर कोणता आहे, 42 चा आन्सर ए. त्यानंतर पहा 43, मिडल लॅमेला इज कंपोज्ड मेनली ऑफ. एक्झाम मध्ये मी खूप वेळेस क्वेश्चन्स विचारलेला आहे आणि बोर्डवर ज्यावेळेस एक्सप्लेन केला त्याला खूप वेळेस तुम्हाला याच्याबद्दल मी बोललेलो आहे. मिडल लॅमेला इज कंपोज्ड ऑफ कशापासून तयार होतं, हा कोणता पार्ट्स आहे, न्यूमेरिक ऍसिड, कॅल्शियम पेक्टेट, फॉस्फोग्लायसिलेज और हेमिसेल्युलोज. कोणता पार्ट्स, करेक्ट कॅल्शियम पेक्टेट. मिडल लॅमेला इज फॉर्मड किंवा कंपोज्ड बाय द मेनली कशापासून तयार होतं, कॅल्शियम पेक्टेट पासून. तर ऑप्शन्स बी करेक्ट आहे. 44 पहा, सायटोस्केलेटन इज मेड अप ऑफ. दिलेले पार्ट्स आहेत सायटोस्केलेटन मध्ये कोणकोणते आहेत,
कॅलोज डिपॉझिट असतात का? नाही आहे. सेल्युलोजिक मायक्रो फिब्रिल्स आहेत का? नाही आहे. प्रोटीनियस फिलामेंट्स असतात का? आहेत. प्रोटीनेस काय असतं त्यामध्ये? फिलामेंट. कॅल्शियम कार्बोनेट ग्रॅन्युल आहेत का? नाही आहे. तर सायटोस्केलेटन मध्ये प्रोटीनियस फिलामेंट्स असतात. त्यानंतर पहा 45 काय विचारलं? प्लाझ्मोडेस्मेटार. इथं स्ट्रक्चर वेगळा क्वेश्चन विचारला तोच इथं. प्लाझ्मोडेस्मेटार लोकोमोटरी स्ट्रक्चर, मेम्ब्रेन connecting the nucleus with plasma lemma, connections between the adjacent cells, lignified embedded layers between the cells. कोणता पार्ट्स असतो या ठिकाणी? कनेक्शन्स बिटवीन द टू ऍडजसंट सेल, दोन सेलच्या मध्ये कनेक्शन्स करणारा कोण असतो? प्लाझ्मोडेस्मेटा. 46 पा 46 मध्ये कोणता विचारलेला पार्ट्स? द जर्मिनेटिंग सीड फॅटी एसिड्स आर डिग्रेडेड एक्सक्लुझिव्हली इन द. आता या ठिकाणी कुणाचा रेफरन्स दिलाय पहा 46 मध्ये? जर्मिनेटिंग सीड आणि फॅटी एसिड. तर आपल्याला जो लास्ट लेक्चर मध्ये आपण घेतलेला आहे काय विचारलं त्याच्यामध्ये आपण जे मायक्रो बॉडीज आहेत त्या मायक्रो बॉडीज मधील आन्सर पाहायचे आपल्याला. कोणता आहे या ठिकाणी? तर पेरॉक्सिझोम, मायटोकॉन्ड्रिया, प्रोप्लास्टिड्स आणि ग्लायऑक्सिझोम्स. तर या ठिकाणी ग्लायऑक्सिझोम्स हा त्यातला ऑप्शन करेक्ट आहे. जर्मिनेटिंग सीड्स फॅटी एसिड्स आर डिग्रेडेड एक्सक्लुझिव्ह कुणामुळे असतात? ग्लायऑक्सिझोम. तर आन्सर 46 चं डी आहे. 47 व्हॅक्यूल इन अ प्लांट सेल. आता याच्याबद्दल हा चारही क्वेश्चन्स पहा काय विचारले त्यातला. लॅक मेम्ब्रेन अँड कंटेन एअर. मेम्ब्रेन आहे का व्हॅक्यूलला? आहे, म्हणजे हा नाही आहे. लॅक्स मेम्ब्रेन अँड कंटेन्स वॉटर अँड एक्सक्रिटरी सबस्टन्स. वॉटर अँड एक्सक्रिटरी सबस्टन्स आहेत पण मेम्ब्रेन प्रेझेंट असतो, म्हणजे हाही नाही आहे. इज मेम्ब्रेन बाउंड अँड कंटेन स्टोरेज प्रोटीन अँड लिपिड. स्टोरेज प्रोटीन अँड लिपिडचं करतायत का? नाही आहे. इन मेम्ब्रेन बाउंड अँड कंटेन वॉटर अँड एक्सक्रिटरी सबस्टन्सेस. तर ऑप्शन हा करेक्ट आहे. डी ऑप्शन 47 चा आन्सर डी. आपण क्वेश्चन्सवर खूप वेळ चर्चा केलेली या, लक्षात ठेवायचं आहे. 48 the two subunits of ribosomes remain unite at a critical ions level of. आन्सर आपल्याला माहिती आहे. कोणता आन्सर आहे याच्यातला 48 चा? ए ऑप्शन्स मॅग्नेशियम, कॅल्शियम, कॉपर आणि मॅग्नीज. कोणता ऑप्शन्स आहे? मॅग्नेशियम आयन. आपण खूप वेळेस असं बोललेलं आहे ड्युरिंग द प्रोटीन सिंथेसिस टू सबयुनिट्स ऑफ रायबोझोम्स दे आर युनायटेड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेशियम आयन. कोणते आयन्स असतात? मॅग्नेशियम आयन. म्हणजे याचा ऑप्शन ए करेक्ट आहे. 49 क्वेश्चन्स मध्ये पहा काय विचारलेलं आहे. कीपिंग इन व्ह्यू द फ्लुइड मोझॅइक मॉडेल फॉर द स्ट्रक्चर्स ऑफ सेल मेम्ब्रेन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विथ रिस्पेक्ट टू मूवमेंट ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन फ्रॉम वन लिपिड मोनोलेयर टू द अदर डिस्क्राइब्ड एज द फ्लिप फ्लॉप मुवमेंट. ऍक्च्युअल याच्यामध्ये फ्लिप फ्लॉप मुवमेंट जी आहे ते ऍक्च्युअल पुन्हा आपल्याला मुवमेंट म्हणजे डिटेल्स मध्ये पाहिजे आहे, पण इथं हा क्वेश्चन दोन टॉपिकचा रिलेशन्स कोण विचारलाय? फ्लिप फ्लॉप मुवमेंट कशी होते आणि कोणत्या पद्धतीने. या ठिकाणचं आन्सर तुम्हाला 49 चं डी ऑप्शन यातलं करेक्ट आहे. व्हाईल लिपिड्स कॅन रिअरली फ्लिप फ्लॉप प्रोटीन्स कॅनॉट. तर याचा रेफरन्सेस आपल्याला नेक्स्ट नंतरच्या टॉपिक मध्ये येणार आहे. तर या ठिकाणी सेल्युलर ओनली सेलवर हा ऑप्शन्स आपण काढू शकत नाही, त्यामुळे हाही क्वेश्चन्स नंतर आपण डिस्कस करणार आहे. तर 49 चा आन्सर इथं डी आहे. पुढे आपण याचं एक्सप्लेनेशन त्या टॉपिक मध्ये देणार आहेत. 50 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सेल मेम्ब्रेन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचा कॉन्स्टिट्युएंट कोण नाही आहे? ग्लायकोलिपिड, फॉस्फोलिपिड, कोलेस्ट्रॉल, प्रोलीन. कोणता पार्ट नाही आहे? प्रोलीन. करेक्ट. हे तिन्ही पार्ट्स आहेत. जर आपण त्या ठिकाणी सेल मेम्ब्रेनचे डायग्राम पाहिलं, त्या डायग्राम मध्ये फ्लुइड मोझॅइक मॉडेल पाहिलं तर हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी ग्लायकोलिपिड, फॉस्फोलिपिड, कोलेस्ट्रॉल हे सर्व पार्ट दिसतील. फक्त यातला प्रोलीन ऍक्च्युअल हा अमायनो ऍसिड आहे. प्रोलीन अमायनो ऍसिड्स हे त्यातला कॉम्पोनंट्स नाही आहे. तर याचा ऑप्शन बी हे करेक्ट आहे. तर या ठिकाणी आपण 50 क्वेश्चन्स डिस्क्राइब केलेले आहेत.